आम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही आज एक्सपोज पण केली, तुम्ही बोललात की हा विजय विद्यार्थ्यांचा आहे, हा विजय त्या सगळ्या लोकांचा आहे, हा विजय तुमचा होण्याचा मात्र फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा आहे. काय सांगायबद्दल? नाही, जेव्हापासून हे चालू झालं तेव्हापासून आम्ही बोलतोय की कुठच्याही राजकीय पक्षाचा हे आंदोलन नव्हतं, तर फक्त त्या विद्यार्थ्यांचं होतं ज्यांनी अख्खा देश पेटून उठवलाय. आणि मला वाटतं आज या तरुणींसमोर मला वाटतं आज सरकार झुकलं, या देशासमोर आज सरकार झुकलं. त्याच्यामुळे अतिशय उत्तम तिन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत. मुलांच्या केसेस परत घेतले जाणार आहेत. ज्यांच्या घरी सुसाईड, ज्यांच्या घरी मुलं मुली गेली त्यांच्या घरी कॉम्पन्सेशन जाणार आहे, पण त्याच्याने शेवटी पैसे तुमच्या गेलेल्या मुलाला काही परत नाही आणू शकत, पण तेवढा तो आधार मिळेल. आणि प्रधानचा राजीनामा हा जो पहिल्या दिवसापासून जी मागणी होती ती आता झाली आहे. एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्यांमध्ये राजीनामा झालाच पाहिजे ही मागणी होती. सोनू वांगचुक यांनी राजीनामा संपवला देखील होता, माझा राजीनामा झालेला आहे. कसं गोष्टीकडे बघता हा राजीनामा होत असताना? नाही, मला वाटतं खूप मोठं यश आहे या तरुणींचं. म्हणून मी बोलतो की हे त्यांचं आंदोलन होतं, लोकांचं आंदोलन होतं. आणि तरुणींबरोबर त्यांचे जे पालक आले, ज्या प्रकारे सगळे डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, ज्या प्रकारे लोक उतरली ग्राउंडला, त्याच्याने आम्ही पण प्रेरित झालो. मला वाटतं आम्ही त्यांच्या दिवशी मी बोललो तसं फॉलोअर्स झालोय की हे जे राजकीय पक्षांना जमलं नाही ते तरुणांनी करून दाखवलं. जंतर मंतरवरचं आंदोलन आज स्थगित झालेलं आहे, मात्र उद्या आपला मोर्चा आहे. किंवा मोर्चाची कमी होईल असं वाटतं का? त्यामुळे तो मोर्चा नाहीये, तो उत्साहात लोक येणार आहेत जल्लोषात साजरा करायला की आपण जिंकलोय कुठेतरी. त्याच्यामुळे हे दिस इज जस्ट द स्टार्ट आपण बोलू शकतो. या राजीनामा ही फक्त सुरुवात आहे. आपण अकाउंटेबिलिटी, आन्सरेबल तुम्ही राहायलाच पाहिजे सरकार म्हणून. ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांना तुम्ही आन्सरेबल राहायलाच पाहिजे, आणि ही फक्त त्याची सुरुवात आहे. सोबत तुमचं बोलणं झालं का? सोबत तुमचं बोलणं झालं का? तिकडे सगळीकडे जॅमर्स लावल्यात. उद्धव साहेब पण बोलले, मला वाटतं ते पण पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण तिकडे जॅमर्स लावल्यामुळे पोहोचू नाही शकत आहे. पण खूप खूप अभिनंदन अभिजित तिपकेंचं आणि अख्ख्या कॉक्रोच जनता पार्टी.